and then if possible we will move to proteins as well. लिपिड्स आणि प्रोटीन्स दोन्ही संपवायचे आहेत. गावित काय जुळे आहे का काय तुम्ही दोघे? आयुष तुझा कॅमेरा सुरू आहे. अरे काय दोघं दोघं बसलाय तुम्ही? हे सुमित गावित तिकडे बसलाय, इकडे आयुष गावित बसले दोघं दोघं. आणि तुमचे माईक बंद आहेत. मला काहीच कळत नाही तुम्ही काय बोलताय. वसतिगृहात आहे. गावित म्हणजे तुमचं हे कुठलं जिल्हा कुठला? नंदुरबार. ठीक आहे चालेल. आपण पॉइंट कडे वळूया. आपला आजचे पॉइंट आहे कार्बोहायड्रेट आणि दुसरं सॉरी कार्बोहायड्रेट कंप्लीट झालाय. प्रोटीन आणि लिपिड घ्यायचे आपल्याला. विल स्टार्ट विथ प्रोटीन्स अँड लिपिड्स. बाय द वे तुमचा हा जो चॅप्टर आहे बायोमॉलिक्युल्सचा हा फक्त 11th साठी नाही 12th मध्ये केमिस्ट्री मध्ये चॅप्टर आहे बायोकेमिस्ट्री. बऱ्यापैकी याच्यातला आहे तिथे. ठीक आहे तर तुम्हाला इम्पॉर्टंट आहे दिस चॅप्टर. सो आय विल बी प्रेझेंटिंग यू समथिंग. दिसतंय का मला बघा, नाही दिसलं तर मला सांगा तसं. प्रेझेंटेशन दिसतंय? हो सर. Yes, sir. So we will be talking about the other two molecules. Now one is protein, one is lipid. काल आपण बघितलं होतं मॅक्रोमॉलिक्युल्स अँड मायक्रोमॉलिक्युल्स. ज्या मॉलिक्युलरचं वेट जास्त आहे, मॉलिक्युलर मास जास्त आहे, ते सगळे तुमचे मॅक्रोमॉलिक्युल्स. ज्यांचा मास कमी आहे तो मायक्रोमॉलिक्युल्स. कार्बोहायड्रेट, प्रोटीन आणि न्यूक्लिओटाइड्स हे तुमचा डीएनए आरएनए. ठीक आहे दे कम इन मॅक्रोमॉलिक्युल्स. त्यांचं मॉलिक्युलर मास जास्त आहे. मायक्रोमॉलिक्युल्स मध्ये एकच येतो आपल्या सिलेबस मध्ये, तो आहे तुमचे लिपिड्स. ठीक आहे. नाउ लिपिड्स आर व्हेरी स्मॉल और स्मॉल मॉलिक्युलर वेट कंपाउंड्स विच आर इनसॉल्युबल इन वॉटर. इनसॉल्युबल इन वॉटर म्हणजे काय? ते पाण्यामध्ये डिझॉल्व्ह होत नाहीत. ठीक आहे. लिपिडचं एक्झाम्पल आहे घरातला कुठलाही तेल, ऑइल. ऑइल जर पाण्यात टाकला तर डिझॉल्व्ह होतो का? क्वेश्चन काय आहे? ऑइल घरामध्ये जे तुमचं तेल असतं, मग तुम्ही खोबरेल तेल वापरा नाहीतर नारळ तुमचं हे वापरा, नाही. नाही होत ना डिझॉल्व्ह वॉटर मध्ये. हा मग कशात डिझॉल्व्ह होतो ऑइल? कोणाला माहिती आहे? काही सॉल्व्हंट्स आहेत. ठीक आहे लाईक ऍसिटोन, अल्कोहोल, त्यामध्ये तुम्ही डिझॉल्व्ह करू शकता तुमचे ऑइल पार्टिकल्स. ठीक आहे. त्यानंतर सेकंड आहे तुमचे प्रोटीन्स, दोज विच have very large molecular weight, hence they come under macromolecules. So first we will start with your lipids, fats. ठीक आहे. आता फॅट्स म्हणजे म्हणता तुम्ही कुठलेही लिपिड घ्या. आता तुमचे ऑइल्स, वॅक्स. ठीक आहे. आता मेणबत्ती असते ना तर ती असेल. तुमच्या कानामध्ये जी घाण असते तो पण वॅक्स आहे. ठीक आहे. स्किनवर ऑइल येतो. ठीक आहे. हे जर सगळे ऑइल बघितले किंवा तुम्ही सगळे लिपिड्स बघितले, ऑल दीज लिपिड्स आर ग्रीसी, थोडे चिकट चिकट असतात. तर ग्रीसी आहे. ठीक आहे. कम्प्लिटली लिक्विड पण नाही आहेत, काही वेळेला कम्प्लिटली सॉलिड पण नसतात. ठीक आहे. वेगवेगळ्या फॉर्म मध्ये तुम्हाला लिपिड्स मिळू शकतात. ठीक आहे. अँड अनदर थिंग इज दे आर ओनली सॉल्युबल इन ऑर्गॅनिक सॉल्वंट्स. वन ऑफ देम इज ऍसिटोन, वन ऑफ देम इज इथेनॉल. सोल्युबल आहे. ठीक आहे. बट दे आर इनसॉल्युबल इन वॉटर. Now second thing is what is their chemical nature. Okay. So these are chains of hydrocarbons. चेन आहे. हायड्रोकार्बनचा अर्थ काय? तर कार्बन आणि हायड्रोजन हे दोन्ही प्रेझेंट आहेत. प्लस ऑक्सिजन प्रेझेंट आहे. सो CHO हे तिन्ही एलिमेंट्स प्रेझेंट आहेत. ज्यावेळी तुम्ही कार्बोहायड्रेट बघितला होता C6H12O6 मीन्स हायड्रोजन इज इन डबल अमाउंट ऑफ युअर ऑक्सिजन. ऑक्सिजन जर 6 असेल तर हायड्रोजन डबल असतो, 12 असतो. ठीक आहे. 2:1 रेशो आहे. तर इथं हा रेशो अजून वाढतो. 2:1 नाही मग तो 3:1, 4:1 काही फॉलो होईल. बट इट विल बी मोर दॅन 2:1 वेअर 2 parts were of hydrogen and 1 part was of oxygen. ठीक आहे. Each lipid will have a functional group that is COOH म्हणजे कुठला? तर कार्बोक्सिलिक ऍसिड किंवा कार्बोक्सिलिक ग्रुप.
हा फंक्शनल ग्रुप प्रेझेंट आहे लिपिड्स मध्ये. जर तुम्हाला आठवत असेल, आपण काल बघितलं ते नाही मागच्या लेक्चरला बघितले होते मोनोसॅकराइड्स. ठीक आहे, मोनोसॅकराइड दोन फंक्शनल ग्रुप्स होते, एक अल्डिहाइड एक कीटोन, CHO आणि CO. In lipids we have one functional group, that is COOH, carboxyl group. Now when you see the chain of fatty acid, आता ही चेन आहे फॅटी ऍसिडची. ठीक आहे, तिथं कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन असे एलिमेंट प्रेझेंट आहेत आणि लास्टला जाऊन तुम्हाला एक कार्बॉक्सिल ग्रुप प्रेझेंट आहे. इफ अ चेन ऑफ फॅटी ऍसिड डज नॉट हॅव डबल बॉन्ड्स, कुठे दोन कार्बनच्या मध्ये डबल बॉन्ड नसतील, फक्त सिंगल बॉन्ड असतील, then we call it as saturated fatty acid. And if there is at least one double bond between two carbon atoms, दोन कार्बनच्या मध्ये एक जरी डबल बॉन्ड आला, then that becomes unsaturated. ठीक आहे, एक्झाम्पल्स काय आहेत जे सॅच्युरेटेड आहे ना, त्यात एक्झाम्पल फॅट्स, जे तुमच्या नॉर्मल टेम्परेचरला सॉलिडिफाय होतात, घट्ट होतात. ठीक आहे, आणि जे अनसॅच्युरेटेड आहे त्याचे एक्झाम्पल आहे तुमचे ऑइल्स, जे काय तेल आहे तर ते म्हणजे नॉर्मल रूम टेम्परेचर आला की ते लिक्विड राहतात, टेम्परेचर कमी केलं की ते सॉलिड होतात. आपल्या घरी खोबरेल तेल असतं, ठीक आहे, नारळाचं तेल असतं, हे तुम्ही जर नॉर्मल टेम्परेचर ठेवलात, उन्हाळ्यामध्ये असतं तर तिथं जवळपास ते सगळं लिक्विड असतं. तेच थंडी दिवसामध्ये सकाळ सकाळी ते घट्ट झालेलं असतं. दॅट इज अन एक्झाम्पल ऑफ अनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड. What is unsaturated fatty acid? These fatty acids have at least one double bond. At least one. It becomes unsaturated. Saturated, no double bonds, only single bonds are present. That becomes saturated. ठीक आहे, आणि सॉलिड कुठला, लिक्विड कुठला रूम टेम्परेचरला, तर सॉलिड सॅच्युरेटेड फॅटी ऍसिड अँड लिक्विड इज युअर अनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड. ठीक आहे, फॅटी ऍसिड म्हणतात त्याच वेळी लक्षात ठेवायचा COOH, कार्बॉक्सिलिक ग्रुप प्रेझेंट आहे. Now when you study lipids, the lipids are of three types. कुठले तीन टाइप, एक सिंपल लिपिड, एक कंपाउंड लिपिड, एक डिराइव्ड लिपिड. आता डिफरन्स काय आहे? ठीक आहे, सो फर्स्ट आय सेड दॅट, first know the definition of a lipid or a fat. When you say fat, these are esters of fatty acid with alcohol or glycerol. ज्यावेळी ग्लिसरॉल किंवा अल्कोहोल तुम्ही एखाद्या फॅटी ऍसिड वर रिॲक्ट करता, एक प्रोसेस आहे त्याला म्हणतो आपण इस्ट्रिफिकेशन. ठीक आहे, मग तयार होतो एक लिपिड मॉलिक्यूल. ठीक आहे, सो दीज आर इस्टर्स ऑफ फॅटी ऍसिड्स विथ ऑइल्स, सॉरी विथ अल्कोहोल और ग्लिसरॉल. मग जर अल्कोहोल असेल तर झाले सिंपल फॅट्स, जर अल्कोहोल नाहीये, ठीक आहे, म्हणजे काय थोडक्यात एक अल्कोहोल आहे, ठीक आहे, आणि फॅटी ऍसिड आहे, तर हे एकत्र आले त्या झाला सिंपल लिपिड. म्हणजे ह्यामध्ये फक्त तुम्हाला फॅटी ऍसिड्सच मिळतील, दुसरं काही मिळत नाही. जे तुमचे कंपाऊंड लिपिड्स आहेत, ठीक आहे, इन दॅट वी आर गोइंग टू से फॅटी ऍसिड इज प्रेझेंट, विथ इट देर विल बी इस्ट्रिफिकेशन विथ अल्कोहोल, प्लस इथं दुसरे कुठले तरी कंपाऊंड किंवा एखादे ग्रुप प्रेझेंट असेल, मग ग्लुकोज असू शकतो, एखादा फॉस्फेट असू शकतो, दॅट बिकम्स अ कंपाऊंड लिपिड. डिफरन्स काय आहे सिंपल लिपिड आणि कंपाऊंड लिपिड मध्ये? सिंपल लिपिड मध्ये फॅटी ऍसिड आहे आणि अल्कोहोल आहे, दोनच आहेत तिथे पार्ट. कंपाऊंड लिपिड्स मध्ये फॅटी ऍसिड आहे, अल्कोहोल आहे, आणि हे दोन सोडून अजून एक मॉलिक्यूल प्रेझेंट असेल, अजून एक ग्रुप प्रेझेंट असेल. मग तो ग्रुप काही असेल, फॉस्फेट असतील म्हणजे PO4 ग्रुप असेल, किंवा एखादा ग्लुकोज मॉलिक्यूल असेल. ठीक आहे, असे आहेत तुमचे कंपाऊंड लिपिड्स. अँड लास्ट आहेत डिराइव्ड लिपिड्स. ऍक्च्युअली दीज आर नॉट लिपिड्स, बट दीज आर सम कंपाऊंड्स डिराइव्ड फ्रॉम लिपिड्स, म्हणजे लिपिड पासून तयार झालेले काही कंपाऊंड्स आहेत, तर ह्याला म्हटलं जातं डिराइव्ड लिपिड. तीन टाइप, सिंपल लिपिड, कंपाऊंड लिपिड, डिराइव्ड लिपिड. व्हॉट इज अ सिंपल लिपिड? इट इज अन इस्टर ऑफ फॅटी ऍसिड विथ अल्कोहोल, म्हणजे फक्त फॅटी ऍसिड आणि अल्कोहोल प्रेझेंट आहे, बाकी काही नाही. ठीक आहे, कंपाऊंड लिपिड
ईस्टर ऑफ फॅटी ऍसिड विथ अल्कोहोल अँड सम अदर ग्रुप. फॅटी ऍसिड आहे, अल्कोहोल आहे आणि अजून एक ग्रुप प्रेझेंट आहे. मग तो फॉस्फेट असेल किंवा शुगर असेल. हे झाले कंपाऊंड लिपिड्स. डिराइव्ड लिपिड्स काय आहेत? Now when you talk about derived lipids, these are some compounds derived from lipids. म्हणजे लिपिड्स आहेत, लिपिड पासून काहीतरी वेगळं तयार केलं असेल तर त्याला म्हणलं जातं डिराइव्ड लिपिड्स. आता यात एक्झाम्पल्स काय आहेत? ज्यावेळी तुम्ही सिंपल लिपिड स्टडी करता त्यात आपण दोन स्टडी करतो, एक फॅट एक वॅक्सेस. फॅट आणि वॅक्स. दुसरा आहे कंपाऊंड लिपिड, त्यात आपण स्टडी करतो फॉस्फोलिपिड्स आणि ग्लायकोलिपिड्स. आता हे दोन पहिलं सांगतो तुम्हाला मी. पहिले फॅट. When you say fat, a fatty acid is going to pair or react with only glycerol. म्हणजे फक्त ग्लिसेरॉल लिहिले त्यांनी, व्हेरियस अल्कोहोल्स लिहिले बरोबर सिंपल लिपिड्स मध्ये. मग फॅटी ऍसिड जर ग्लिसेरॉल बरोबर रिॲक्ट होत असेल तर तयार होतात फॅट्स. जर एखादा फॅटी ऍसिड ग्लिसेरॉल सोडून कुठल्याही अल्कोहोल बरोबर रिॲक्ट करत असेल, ठीक आहे, तर ते झाले वॅक्सेस. ठीक आहे, इथे दिले त्यांनी फॅटी ऍसिड प्लस ग्लिसरॉल फॅट, फॅटी ऍसिड प्लस लॉंग चेन अल्कोहोल्स किंवा एनी अदर अल्कोहोल दॅन ग्लिसरॉल. ग्लिसरॉल सोडून बाकी कुठलाही अल्कोहोल असेल देन इट बिकम्स अ वॅक्स. ठीक आहे, आता हे वॅक्स असेल किंवा फॅट आहे, कुठं प्रेझेंट आहे? पहिला फॅट. ठीक आहे, तर फॅट जो प्रेझेंट आहे तो मोस्टली तुमचे जे आपल्या बॉडीमध्ये जे काही स्पेसिफिक सेल्स आहेत जे आपण ॲनिमल टिश्यू मध्ये स्टडी करू, दोज आर कॉल्ड एज ॲडिपोसाइट्स, त्यांच्यामध्ये प्रेझेंट आहे. ॲडिपोसाइटचा रोल काय आहे? सो दे आर गोइंग टू कन्झर्व हीट इन युअर बॉडी. आपल्या बॉडीमध्ये जे हीट आहे ना हे बॉडीमध्ये ठेवतील, ट्रॅप करून ठेवतील, जेणेकरून आपली बॉडी गरम राहील. नाहीतर साप कसा असतो? पॉइकिलोथर्म्स, कोल्ड ब्लडेड. ठीक आहे, ते थंड पडतं बाहेर थंडी असेल तर, तसं आपलं पण झालं असतं. ठीक आहे, तर वन ऑफ द रिझन्स इज इन्सुलेशन, इज युअर फॅटी फॅट्स. ठीक आहे, सेकंड काय? हे जे फॅट्स आहेत हे स्टोअर केले जातात आणि ज्यावेळी आपल्या बॉडीमधले ग्लुकोज संपलेत किंवा कार्बोहायड्रेट संपलेत त्यावेळी मग फॅट्स बर्न केले जातात. ठीक आहे, सो दीज आर रिझर्व फूड मटेरियल विच विल बी यूज्ड फॉर एनर्जी जनरेशन. तर फॅट्सचा उपयोग असा. जर तुम्ही वॅक्स म्हटला, ठीक आहे, तर वॅक्सचा उपयोग कुठं आहे? तुमच्या स्किनवर आहे. आपल्या स्किनवर काही जणांना असतं बघा, काही काहींची स्किन खूप ऑइली असते. हा ऑइल आहे का? नाही, हा वॅक्स आहे. आता वॅक्स इम्पॉर्टंट आहे का आपल्या बॉडीसाठी, स्किनसाठी? आहे. विचार करा, थंडीमध्ये तुमच्या बोटांना तुमच्या स्किनवर कोणीतरी असं नख मारलं त्यासाठी पांढरी रेष उठते बरोबर का? स्किन ड्राय झाली आहे. ठीक आहे, अँड ड्राईड स्किन जर तुम्हाला वरून दिसत नसेल, जर मायक्रोस्कोप खाली पडले ना असे भेगा पडले असतात, क्रॅक्स असतात स्किन मध्ये. ठीक आहे, टू अवॉइड दिस देर इज अ लेअर ऑफ ऑइल ऑन इट और वॅक्स ऑन इट. तर वॅक्स तिथं प्रेझेंट आहे. आपला जो हेअर आहेत, केस आहेत, केसांच्या बेस मधून पण ऑइल ग्लँड्स असतात, हे पण रिलीज करतात वॅक्स तुमच्या हेअर ग्रोथ साठी. ठीक आहे, सो वॅक्सेस आर प्रेझेंट इन युअर स्किन, इन युअर हेअर्स. So this is how fats and waxes are studied, and fat and wax are both types of your simple lipids. Next is compound lipids. Now when you say compound lipid, it has a fatty acid. आता हे तुम्हाला रॉड जो दाखवलाय त्यांनी, हा आहे ग्लिसेरॉल. ठीक आहे, किंवा एखादा अल्कोहोल. त्यानंतर जे झिगझॅग दाखवलाय ते त्यांनी फॅटी ऍसिड चेन दाखवलाय, म्हणजे फॅटी ऍसिड चेन पण आहे, ग्लिसेरॉल पण आहे, प्लस अजून एक तिथं पार्ट ऍड केलाय त्यांनी पी फॉस्फेट म्हणून. तिथं फॉस्फेट असू शकतो किंवा तिथे असू शकतो तुमचा ग्लुकोज मॉलिक्यूल. तर इथं 3 मॉलिक्युल्स आहेत. म्हणजे ऍक्च्युअली तुमचा जो लिपिड पार्ट आहे ना तो फॅटी ऍसिड इन ग्लिसरॉलचाच आहे, पण ह्यात त्यांनी काहीतरी एक ऍड केलेला आहे ऍडिशनल. हेन्स दीज आर कॉल्ड एज कंपाऊंड लिपिड्स. नाउ कंपाऊंड लिपिड्स आर ऑफ 2 टाइप्स, फॉस्फोलिपिड अँड ग्लायकोलिपिड. नावामध्ये आहे. फॉस्फो म्हणजे फॉस्फेट, ग्लिसरॉल, फॅटी ऍसिड अँड फॉस्फेट ग्रुप टुगेदर फॉर्म्स फॉस्फोलिपिड्स. एक एक्झाम्पल पाठ करून ठेवायचं, लेसिथिन is an example of phospholipid which is present in your plasma membrane. आपला जो प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे
त्यामध्ये लेसिथिन प्रेझेंट आहे ॲज अ फॉस्फोलिपिड इन युअर बायलिपिड लेअर. देन सेकंड इज ग्लाउकोलिपिड. वर्ड आहे ग्लाउको, शुगर. ठीक आहे. सो इफ ग्लिसरॉल फॅटी ऍसिड इज प्रेझेंट अँड विथ इट देर इज अ शुगर मॉलिक्यूल. वर होता फॉस्फेट मॉलिक्यूल म्हणून फॉस्फोलिपिड. इथं आहे शुगर मॉलिक्यूल, हेन्स इट इज कॉल्ड ॲज ग्लाउकोलिपिड. समजतंय काय चालू आहे इथं? इथंपर्यंत कळालंय का? खूप फास्ट गेलोय मी? खूप फास्ट. खूप फास्ट गेलोय ना? परत येऊ मागणं. ठीक आहे, येतो मी, हळू येतो आता. बरं, मला कोण सांगू शकतं की जे फॅट्स आहेत किंवा लिपिड्स आहेत, ठीक आहे, पहिलं तुम्हाला क्वेश्चन आहे, जर लिपिड्स असतील तर हे वॉटरमध्ये सोल्युबल आहेत का? नाही आहेत. ठीक आहे, इनसोल्युबल. दुसरे ग्रीसी आहेत, ऑइली आहेत, चिकट चिकट आहेत. बरोबर. ह्याच्यामध्ये हे कुठले इलेमेंट्स कुठले प्रेझेंट असतात? एखादा फॅटी ऍसिड असेल, एखादा लिपिड असेल, याच्यात एलिमेंट कुठले प्रेझेंट असतात? कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन. ठीक आहे. फंक्शनल ग्रुप कुठला आहे? 11वीत तुम्हाला केमिस्ट्रीत झाला असेल ना तुम्हाला आता 11वी. सम बेसिक कन्सेप्ट्स ऑफ केमिस्ट्री Yes, sir. in which you have studied your what we say as functional groups. झालेत ना फंक्शनल ग्रुप्स? त्यात हा फंक्शनल ग्रुप होता का? COOH. होता, आहे. ठीक आहे. नाउ दॅट इज अ फंक्शनल ग्रुप प्रेझेंट इन युअर लिपिड. आता ही चेन आहे, लक्षात डोळ्यासमोर घ्यायची. ही चेन आहे, त्यात जे येलो येलो स्पॉट दिलेत ना तुम्हाला प्रत्येकाचं झिगझॅग लाईनवर, हे सगळे तुमचे कार्बन आहेत. एवढं धरून जावा. ठीक आहे. तर 2 कार्बन मध्ये एखादा एंटायर चेन आहे. या चेन मध्ये जे 2 कार्बन आहेत, असे बरेच कार्बन्स आहेत. तर कार्बन कार्बन बॉन्ड जो आहे, इफ इट इज सिंगल बॉन्ड, हे फक्त सिंगल बॉन्ड आहे सगळीकडे, इट बिकम्स सॅच्युरेटेड फॅटी ऍसिड. एक जरी डबल बॉन्ड आला तर झाला अनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड. ठीक आहे. आता ते सॅच्युरेटेड फॅटी ऍसिड्स आहेत, हे सॉलिड्स आहेत, घट्ट होतात रूम टेम्परेचरला. ते जे तुमचे अनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड्स आहेत, हे सगळे ऑइल आहेत, तर हे तुमच्या रूम टेम्परेचरला पातळ असतात, लिक्विड असतात. समजलं इथं? इथंपर्यंत कळालंय? फॅटी ऍसिडचे 2 टाइप्स कळालेत, सॅच्युरेटेड, अनसॅच्युरेटेड. समजलंय का? ओके. 3 टाइप्स ऑफ लिपिड्स. कुठले कुठले? पहिला सिंपल लिपिड, दुसरा कंपाऊंड लिपिड, तिसरा डिराइव्ड लिपिड. आता डिफरन्स काय आहे? ज्यावेळी तुम्ही एखादं लिपिड म्हणता ना, सोडून द्या, सगळे टाइप सोडून द्या. ठीक आहे. ज्यावेळी तुम्ही लिपिड म्हणता, तिथे 2 मॉलिक्यूल असले पाहिजे. कुठले? एक फॅटी ऍसिड पाहिजे तुम्हाला, आपण जो वर बघितला आता सॅच्युरेटेड अनसॅच्युरेटेड. एक फॅटी ऍसिड पाहिजे आणि त्यावर एक अल्कोहोल पाहिजे, किमान मिनिमम. जर ह्या 2 गोष्टी असतील तर तो झाला लिपिड. ठीक आहे. आता अल्कोहोल कुठलाही असेल, ठीक आहे, एक तर तुम्ही कुठलाही अल्कोहोल घ्या किंवा एक स्पेसिफिक ग्लिसरॉल घ्या. ठीक आहे. तर इफ अ फॅटी ऍसिड इज प्रेझेंट और इज एस्टरीफाईड विथ अल्कोहोल और ग्लिसरॉल, इट बिकम्स अ लिपिड. ते लिपिड तयार करतात. ठीक आहे. मग आता जर आपल्या लिपिड मध्ये फक्त अल्कोहोल आहे किंवा ग्लिसरॉल आहे आणि फॅटी ऍसिड आहे, बाकी काही नाही, हे 2च कॉम्पोनेंट्स आहेत, तर हे झाले सिंपल लिपिड्स. बाकी काही नाहीच आहे ना, म्हणून सिंपल. पण जर आपल्या ह्या चेन मध्ये म्हणजे फॅटी ऍसिड तर आहेच, अल्कोहोल किंवा ग्लिसरॉल पण आहे, प्लस हे सोडून अजून एक कुठला तरी मॉलिक्यूल ऍड झालाय, मग तो ग्लुकोज असेल, फॉस्फेट असेल, कोणी असेल, तो जर ऍड झाला असेल, म्हणजे तिसरा मॉलिक्यूल ऍड झाला, देन इट बिकम्स कंपाऊंड लिपिड. आणि लास्ट कुठला तर डिराइव्ड लिपिड. व्हॉट आर डिराइव्ड लिपिड्स? लिपिड्स होते, ठीक आहे, त्यांच्यात काहीतरी प्रोसेस झाली आणि काहीतरी नवीन तयार झालं. आता उदाहरण घ्या, कोलेस्ट्रॉल. ठीक आहे. कोलेस्ट्रॉल काय आहे? हा लिपिड पासून तयार झालाय, म्हणून हा कोलेस्ट्रॉल झाला तुमचा डिराइव्ड लिपिड.
कळतंय इथपर्यंत? डेफिनेशन कळाली तिघांची पण? डेफिनेशन समजली आहे का? हो. हा, मगाशी कोणतर म्हटले मला फास्ट गेले, आता समजलंय का ते? ठीक आहे, समजले तुम्हाला. सो सिंपल लिपिड्स आर ऑफ टू टाइप्स, एक तर फॅट किंवा वॅक्स. ठीक आहे, आपण ऑलरेडी म्हटलं की जर फॅटी ऍसिड असेल आणि अल्कोहोल असेल तर लिपिड झाला, सिंपल लिपिड झाला. मग फॅटचा अर्थ काय होतो? जर फॅटी ऍसिड आहे आणि त्यावर जर ग्लिसरॉल आहे तर झाले फॅट. फॅटी ऍसिड आहे आणि एखादा अल्कोहोल आहे, ग्लिसरॉल नाही आहे, तर झाले वॅक्सेस. फॉस्फोलिपिड्स काय आहेत? फॅट आहे, ग्लिसरॉल किंवा अल्कोहोल आहे, प्लस एक फॉस्फेट ग्रुप प्रेझेंट आहे, PO4 फॉस्फेट प्रेझेंट आहे, तर झाला फॉस्फोलिपिड. तेच एक फॅटी ऍसिड, एक ग्लिसरॉल किंवा अल्कोहोल आणि त्यावर प्रेझेंट आहे एखादा शुगर मॉलिक्यूल, ग्लुकोज प्रेझेंट आहे, गॅलॅक्टोज प्रेझेंट आहे, इट बिकम्स ग्लाउकोलिपिड. समजलं का? सिंपल लिपिड, कंपाऊंड लिपिड, त्यातले फॅट्स, वॅक्सेस, फॉस्फोलिपिड्स, ग्लाउकोलिपिड्स समजलेत? हो. Okay. So this is what you have to remember for lipids. आता हा पॉइंट आपण ऑलरेडी घेतला होता. ही डायग्राम कशाची आहे? हे बायलिपिड लेअर आहे प्लाझ्मा मेम्ब्रेन मधला. ठीक आहे, लिपिड मॉलिक्यूल किंवा हे तुमचं जे एक लिपिड मॉलिक्यूल आहे त्यात काय असतं? किमान एक ग्लिसरॉल मॉलिक्यूल असेल किंवा अल्कोहोल असेल आणि दुसरे फॅटी ऍसिड चेन असतील. आता आतले जे ते लॉंग स्ट्रक्चर दाखवलेत ना मध्ये दोन गोलच्या मध्ये, तर हे सगळ्यात फॅटी ऍसिड चेन्स आणि जे दोन राऊंड हेड्स दाखवलेत, ठीक आहे, ते आहेत तुमचे ग्लिसरॉल मॉलिक्युल्स. आता जो ग्लिसरॉल आहे, वरचा गोल असेल किंवा आतला गोल असेल खालचा, हे ग्लिसरॉल आहे. तर हे दोन्ही झाले हायड्रोफिलिक, हे वॉटरशी इंटरॅक्ट करू शकतात. आणि जे आपण म्हटलं मगाशी की फॉस्फेट प्रेझेंट असेल किंवा ग्लुकोज प्रेझेंट असेल, तर तो प्रेझेंट असतो या हेडमध्ये, या तुमच्या ग्लिसरॉल वर प्रेझेंट असतो. ठीक आहे, म्हणजे फॅटी ऍसिड आहे, त्याच्यावर ग्लिसरॉल आहे आणि त्याच्यावर त्याचा फॉस्फेट प्रेझेंट आहे किंवा ग्लुकोज प्रेझेंट आहे. ठीक आहे, आणि जे मधले तुम्हाला जे टेल दाखवत आहेत ते, ठीक आहे, ते खालचं लेबल सोडून चुकीचं झालेलं आहे. आतले जे टेल्स दाखवत आहेत तुम्हाला दोन 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 दिसत आहेत, तर हे जे टेल्स आहेत, these are your fatty acid chains and these are always hydrophobic. फोबिया म्हणजे वॉटर हेटिंग, त्यांना पाणी चालत नाही. ठीक आहे, वॉटरशी इंटरॅक्ट करू शकत नाहीत ते, असे तुमचे फॅटी ऍसिड्स आहेत. आणि ज्या वेळेला आपण म्हणतो की एक लिपिड मॉलिक्यूल, म्हणजे त्यात तुमचा वर हायड्रोफिलिक हेड आहे आणि मध्ये खाली आहे तुमचा तो हायड्रोफोबिक टेल, म्हणजे एक पार्ट आहे तो वॉटरशी इंटरॅक्ट करतोय आणि दुसरा इंटरॅक्ट करू शकत नाही. दोन्ही कॅरेक्टरसाठी ते. Hence this is called as amphipathic. Amphipathic, एम्फी म्हणजे दोन्ही. ज्यावेळी तुम्ही एम्फिबियन स्टडी केले होते, त्याचा काय झाला जात होता की ते अॅनिमल्स पाण्यामध्ये पण राहतात आणि जमिनीवर पण असतात, म्हणून एम्फी शब्द आला होता. तसा इथं एम्फिफॅटिक आहे. असा एम्फी परत तुम्ही यूज करता प्रोटीनसाठी पण. ठीक आहे, पण तिघांचेही केस वेगळे आहेत, तिघांचे कॅरेक्टर वेगळे आहेत. एम्फिबियनसाठी काय म्हटलं होतं आपण? दोज एनिमल्स प्रेझेंट इन वॉटर ॲज वेल ॲज ऑन युअर लँड, पाण्यावर पण आहे जमिनीवर पण आहे. इथं एम्फी काय यूज वर्ड केलाय? Because it has two parts. A lipid has a two part. One is your glycerol, which is hydrophilic, and the second is your tail, that is fatty acid, which is hydrophobic. इथे पण दोन्ही कॅरेक्टर आहेत, एक वॉटरशी इंटरॅक्ट करतो, एक करत नाही. त्यामुळे हा झाला एम्फिपॅटिक. समजतं इथपर्यंत? कळालंय? हायड्रोफिलिकचा अर्थ काय, हायड्रोफोबिकचा अर्थ काय, हे समजलंय का? हो. हो. ठीक आहे, अजून एक तुम्हाला सांगायचं आहे. लास्ट आहे तुमचा डिराइव्ड लिपिड्स. ठीक आहे, ऑलरेडी आपण बघितलंय. काय सांगितलं तुम्हाला मी डिराइव्ड लिपिड? बाकी सगळे सोडा, स्टेरॉल फायटोस्टेरॉल सोडून द्या. लक्षात ठेवा कोलेस्ट्रॉल.
तुमच्या एक्झाम साठी खूप इम्पॉर्टंट आहे कोलेस्ट्रॉल, MCQ साठी. नाउ डिराइव्ड लिपिड्स आर दोज लिपिड मॉलिक्युल्स विच आर डिराइव्ड फ्रॉम लिपिड मॉलिक्युल्स. एखाद्या लिपिड पासून जर तुम्ही कंपाऊंड तयार करत असाल एखादा वेगळा, तर त्या कंपाऊंडला आपण डिराइव्ड लिपिड म्हणू शकतो. एक एक्झाम्पल आहे कोलेस्ट्रॉल. कुठं प्रेझेंट आहे? त्या एनिमल्स मध्ये प्रेझेंट आहे. ह्याचा रोल काय आहे? जे आपल्या बॉडीमध्ये व्हिटॅमिन डी तयार होतं, ह्याचा प्रीकर्सर कोणापासून तयार होतो? तर कोलेस्ट्रॉल पासून तयार होतो. काही तुमचे हॉर्मोन्स आहेत, लाईक प्रोजेस्टेरॉन, इस्ट्रोजन, ठीक आहे, टेस्टेस्टेरॉन. मेल्स मध्ये टेस्टेस्टेरॉन असतो, फिमेल मध्ये इस्ट्रोजन आहे, प्रोजेस्टेरॉन आहे. तर हे जे हॉर्मोन्स आहेत, तर या हॉर्मोन्सला तयार होण्यासाठी पण तुम्हाला कोलेस्ट्रॉल लागतो. हेन्स कोलेस्ट्रॉल इज इम्पॉर्टंट. समजलंय? लिपिड्स एक्झामला जर क्वेश्चन येत असेल तर तो टाइप्स ऑफ लिपिड्सवर क्वेश्चन येतो. सिंपल, कॉन्जुगेट आणि डिराइव्ड लिपिड. जर एखादा सोपा क्वेश्चन टाकायचा असेल, 1 मार्काला टाकायचा असेल, तर त्याचा फंक्शनल ग्रुप विचारला जाईल तुम्हाला, COOH. ठीक आहे. दुसरा विचारला जाऊ शकतो तुम्हाला क्वेश्चन, सोल्युबल इन ऑर्गॅनिक सॉल्व्हंट्स, इनसोल्युबल इन वॉटर. अँड देन फॉर लॉंग क्वेश्चन्स 2, 3, 4 कुठलाही असेल, तिकडे तुम्हाला क्वेश्चन असेल टाइप्सवर, टाइप्स ऑफ लिपिड्स. समजलं इथपर्यंत? प्रोटीन घ्यायचा पुढचा. काय झालं? आपलं लेक्चर शेवटचं असतं का रे? काय? हा लेक्चर शेवटचं असतं का? याच्यानंतर लेक्चर नसतं ना तुमचं बहुतेक? नाही नाही. मला सांगा, प्रोटीन घ्यायचं ना पुढचं? हे समजलंय का? पहिला हे सांगा. हो. समजलंय. एकीला समजलंय. बाकीचे? आयुष, रोहित आणि कोण? आदित्य, एक अभिषेक म्हणून आहे, एक पाटील म्हणून आहेत कोणतर. समजलंय. अभिजित, सुमित, कार्तिक, प्रतीक, नयन. तुम्ही तर काय काय जण नवीनच आहे. डायरेक्ट आजच घुसला काय लेक्चर मध्ये? यस सर. येस सर, डायरेक्ट आजच आलाय. असो. सर आपकी स्क्रीन नहीं दिखाई दे रही. हाँ, मैंने बंद किया. अभी मैं देख रहा था कौन कौन प्रेजेंट है. अच्छा. कौन सो गया है. ठीक है. प्रोटीन घ्यायचं आहे? हो. ठीक है. तो आई विल शेयर द स्क्रीन वंस अगेन. दिख रहा है स्क्रीन? हाँ. Okay. Now when you say proteins, first thing is who gave the term proteins? Proteins हे word कोणी दिलंय? So it was given by Berzelius. Remember the name Berzelius. Perzelius. ठीक है. He was a 1830 में. क्या हुआ? जो साइंटिस्ट ने नेम दिया था वो 1830 में दिया था. हाँ, लिखा है ना इसमें, सही है. Okay. Next one. When you say proteins, proteins are made up of amino acids. And how many amino acids are there? Only 20 amino acids are there. ठीक आहे. तर 20 अमायनो ऍसिड्स आहेत आणि सगळे प्रोटीन्स, ऑल युअर प्रोटीन्स आर सिंथेसाइज्ड युजिंग दीज 20 अमायनो ऍसिड्स इन डिफरंट कॉम्बिनेशंस. ठीक आहे. देन युअर अमायनो ऍसिड्स हॅव 2 फंक्शनल ग्रुप्स. नावातच आहे अमायनो NH2 and acid that is COOH. So it has 2 functional groups. एक acidic आहे, एक basic आहे. Hence this is also amphoteric. लिपिड्स मध्ये आपण एम्फिफॅटिक म्हटला होता का? हायड्रोफोबिक, हायड्रोफिलिक एंड्स. In this we call them again as amphoteric. Why? Because it shows 2 opposite characters. Acidic तिथं पण कंडिशन्स आहेत आणि बेसिक कंडिशन्स पण आहेत. सो ॲट अ पर्टिक्युलर pH
a protein may be acidic. The same protein at different pH can be basic. कळतंय? एकच प्रोटीन आहे, तो प्रोटीन एखाद्या कंडिशनला एखाद्या पीएच ला ऍसिडिक म्हणून ऍक्ट होतो. सेम प्रोटीन जर तुम्ही पीएच बदलला तर तो बेसिक म्हणून पण ऍक्ट होतो. ठीक आहे. आणि अजून एक कंडिशन आहे, ज्यावेळी एखाद्या पीएच ला तो होतो न्यूट्रल, दॅट इज कॉल्ड ॲज झ्विटर आयन. ठीक आहे. ऍक्च्युली हे न्यूट्रल म्हणजे झ्विटर आयनचा कन्सेप्ट काय आहे की एनोड आणि कॅथोड इलेक्ट्रोड्स कडे मुवमेंट दाखवतात ते. ठीक आहे. एकदा आणि एखाद्या पीएच ला असं होतं की तो कुठल्याच इलेक्ट्रोडला मूव्ह होत नाही, ना एनोडला ना कॅथोडला, तो न्यूट्रल होतो. म्हणजे जेवढे पॉझिटिव्ह सायन्स आहेत तेवढेच तिथे निगेटिव्ह सायन्स पण आहे, म्हणून तो निगेटिव्ह होतो, ते न्यूट्रल होतो. ठीक आहे. दॅट दोज आयन्स आर कॉल्ड ॲज झ्विटर आयन्स. सो ड्यू टू two functional groups, amino group and a carboxylic group, it is amphoteric in nature. As I said that an amino acid may be acidic, it may be basic, it may be neutral, ठीक आहे, it may be aromatic. त्याचा अर्थ काय सांगितलं तुम्हाला की दोन ग्रुप्स आहेत, एक कार्बॉक्सिल ग्रुप आहे, एक अमायनो ग्रुप आहे. आता जो कार्बॉक्सिल आहे, जो तुमचा COOH ग्रुप आहे, this gives it acidicity, acidic nature देतो, while the amino group gives it the basic nature. Now consider an amino acid. एक एक्झाम्पल डोळ्यासमोर असं घ्यायचं आहे की एक अमायनो ऍसिड आहे, त्यामध्ये दोन ऍसिडिक ग्रुप्स आहेत आणि एक बेसिक ग्रुप आहे. ठीक आहे. काय क्वेश्चन आहे, एक अमायनो ऍसिड आहे ज्यामध्ये दोन ऍसिडिक ग्रुप्स आहेत, एक बेसिक ग्रुप आहे. आता मला सांगा, हा ऍसिडिक अमायनो ऍसिड होईल का बेसिक होईल का न्यूट्रल होईल? सर मुझे लगता है कि बेसिक होगा. क्वेश्चन एक बार और एक बार सुनो. ठीक है. अ पर्टिकुलर अमाइनो एसिड, ठीक है, हैज टू कार्बोक्सिलिक एसिडिक ग्रुप्स COOH. ऐसे दो ग्रुप्स है एक ही अमाइनो एसिड में. ठीक है. और सिर्फ एक ही बेसिक यानी एक ही अमाइनो ग्रुप है. तो एसिडिक है, बेसिक है या न्यूट्रल है? अगर दो एसिडिक ग्रुप्स है, अगर दो एसिडिक ग्रुप्स है और एक ही बेसिक ग्रुप है, then that compound will become acidic. किंवा acidic ची मेजॉरिटी आहे म्हणून तो झाला acidic. सेकंड ऑप्शन, if I say an amino acid with two amino groups, NH2 चे दोन ग्रुप्स आहेत आणि एकच ऍसिडचा ग्रुप आहे, आता ऍसिडिक, बेसिक का न्यूट्रल? न्यूट्रल. क्वेश्चन ऐका परत येतात. काय क्वेश्चन आहे की एक अमायनो ऍसिड आहे. ठीक आहे. इन दॅट अमायनो ऍसिड देर आर टू अमायनो ग्रुप्स. ठीक आहे. वन कार्बॉक्सिलिक ग्रुप. सो अमायनो ग्रुपचा रोल काय असतो? बेसिक कॅरेक्टर देणे, अल्कलाइन करणे. कार्बॉक्सिलिकचा ग्रुप काय असतो? तर ऍसिडिक करणे. तर अमायनो ऍसिड मध्ये दोन बेसिक ग्रुप्स आहेत आणि एक ऍसिडिक ग्रुप आहे. मग तो ऍसिडिक झाला, बेसिक झाला का न्यूट्रल झाला? बेसिक. बेसिक झाला. जो जास्त आहे ना ते कॅरेक्टर त्याला मिळतं. आता लास्ट एक्झाम्पल, एक अमायनो ऍसिड आहे, त्याला एक कार्बॉक्सिलिक ग्रुप आहे आणि एक अमायनो ग्रुप आहे. आता काय झाला? ऍसिडिक, बेसिक का न्यूट्रल? दोन्ही एकेका न्यूट्रल. न्यूट्रल. हा, तर लक्षात ठेवायचं, यू रिमेंबर लाईक दिस, if the number of carboxylic groups is more, it becomes acidic. If the number of amino groups is more, it becomes basic. If the both acidic as well as basic groups are equal, it becomes neutral. आणि लास्ट आहे, जर त्याला बेन्झिन रिंग असेल तर ते झाले अरोमॅटिक. अरोमॅटिक म्हणजे स्मेल असलेले, अरोमा असलेले. ठीक आहे. अँड डिपेंडिंग अपॉन what is the composition of protein
किंवा त्या प्रोटीन मध्ये कुठले अमायनो ऍसिड प्रेझेंट आहेत, मग त्याचे वेगवेगळे टाईप पडतात. मग ऍसिडिक, बेसिक, न्यूट्रल प्रोटीन्स असे पडतात टाइप्स. ते इम्पॉर्टंट नाही आहे, बेसिक प्रोटीन, अमायनो आणि ऍसिडिक प्रोटीन. इम्पॉर्टंट काय आहे, बेसिक अमायनो ऍसिड म्हणजे काय, ऍसिडिक अमायनो ऍसिड म्हणजे काय, न्यूट्रल अमायनो ऍसिड म्हणजे काय, आणि लास्ट आहे एरोमॅटिक अमायनो ऍसिडचा अर्थ काय होतो. ठीक आहे, एवढे अमायनो ऍसिडचे अर्थ लक्षात ठेवा, तुमचं काम झालेलं आहे इथपर्यंत. ठीक आहे, 4 कॅरेक्टर झालेत. पहिला कुठला, बर्झेलियस, who gave the term proteins. Second, proteins are made up of amino acids. There are 20 amino acids present in nature. Each amino acid or every protein is going to be amphoteric. It can act as acid as well as base. There are different types of amino acids: acidic, basic, neutral, or aromatic. Okay. Next, now when 2 amino acids come together, 2 amino acid एकत्र येतात. ठीक आहे, मग जो पहिला अमायनो ऍसिड आहे त्याचा जो कार्बोक्सिलिक ग्रुप आहे तो, आणि दुसरा अमायनो ऍसिडचा अमायनो ग्रुप. ठीक आहे, सो कार्बोक्सिलिक ऍसिड ऑफ 1 अमायनो ऍसिड and amino group of the second amino acids are going to combine together. हे दोन्ही कंबाईन होतील. आता विचार करा, COOH असा कार्बोक्सिलिक ग्रुप एकाचा आणि दुसऱ्याचा NH2. हे दोन्ही कंबाईन झाले आणि कंबाईन झाल्यानंतर इथून एक वॉटर मॉलिक्यूल बाहेर पडला. आता राहिलं काय तिथं मग, NaC. नाही, आता लक्षात घ्या, परत सांगतो तुम्हाला. COOH दिसतं ना तुम्हाला, टेबल या पेज दिसतं ना, COOH आहे, दुसरीकडे अमायनो आहे, NH2 आहे. ठीक आहे, हे दोन्ही कंबाईन केलेत आपण, आणि कंबाईन होताना त्यातनं एक वॉटर मॉलिक्यूल बाहेर पडतो, कंडेन्सेशन होतो, म्हणजे H2O बाहेर पडला. राहिलं काय, हे बघा, ह्या पहिला COH आहे, ह्यातला OH जातो, या NH2 मधला एक H गेला, CON. हा, काय राहिलं, CO आणि इकडचा NH. So this bond, that is CONH bond, is called as peptide bond. कार्बोहायड्रेट काय होता, ग्लायोक्साइडिक लिंकेज होते, बॉन्ड्स होते. इथं आहेत पेप्टाइड बॉन्ड्स. लक्षात राहील, वेर इज द पेप्टाइड बॉन्ड फॉर्म, इट इज फॉर्म इन बिटवीन 2 अमायनो एसिड्स. ऍक्च्युअल लोकेशन काय, कार्बोक्सिलिक ग्रुप ऑफ 1 अमायनो एसिड and amino group of the second amino acid are going to combine together, release one water molecule and form a CONH bond called as peptide bond. मग असे एक पेप्टाइड बॉन्ड म्हणजे पहिले 2 अमायनो पेअर झाले, त्याला अजून एक पेअर झाला, अजून एक पेअर झाला, असे करून चेन तयार होतात. मग ज्यावेळी हंड्रेड्स किंवा 100च्या पुढे अमायनो ऍसिड पेअर होतात, मग तयार होतो एक प्रोटीन मॉलिक्यूल. ठीक है, so this is regarding peptide bond. Now when you study or when you read about proteins, they say that there are 3 different structures in protein, 4 different structures in protein. कुठले कुठले, प्रायमरी स्ट्रक्चर, सेकंडरी स्ट्रक्चर, टर्शरी स्ट्रक्चर and quaternary structure. सोपं करायचं, काय करायचं, प्रायमरी स्ट्रक्चर काय आहे, ही एक अमायनो ऍसिड आहे, त्याला दुसरा अमायनो ऍसिड पेअर झाला, कसा, पेप्टाइड बॉन्डनी, मग त्याला परत तिसरा पेअर झाला, पेप्टाइड बॉन्ड, चौथा पेअर झाला, पेप्टाइड बॉन्ड. तर एक सरळ सिंगल चेन आहे ज्यामध्ये फक्त पेप्टाइड बॉन्ड्स आहेत. मग हा झाला प्रायमरी स्ट्रक्चर. ठीक आहे, दुसरा आहे सेकंडरी स्ट्रक्चर, म्हणजे पेप्टाइड बॉन्ड तर आहेत, काही वेळेला असं होतं की 2 अमायनो ऍसिड्स म्हणजे लागून असलेले नाहीत, एक सोडून पुढचा. ठीक आहे, अल्टरनेट, काही वेळेला जवळ जवळ येतात, ती चेन फोल्ड होते आणि जवळ जवळ येतात, आणि जवळ आल्यानंतर काही हायड्रोजन बॉन्ड्स तयार होतात. म्हणजे पेप्टाइड बॉन्ड तर आहेत, पण आता हायड्रोजन बॉन्ड्स पण तयार झाले, थोडंफार फोल्डिंग झाले, दॅट इज कॉल्ड एज सेकंडरी स्ट्रक्चर. थर्ड, टर्शरी स्ट्रक्चर, म्हणजे आतापर्यंतचे तुमचे पेप्टाइड बॉन्ड्स प्रेझेंट आहेत, त्यानंतर तुमचे हायड्रोजन बॉन्ड्स प्रेझेंट आहेत, प्लस इथं तयार होतात तुमचे डायसल्फाइड बॉन्ड्स. आता डायसल्फाइड बॉन्ड्स काय आहेत, ठीक आहे, आता 20 अमायनो ऍसिड्स आहेत,
त्यातले दोन, एक मिथिओनिन आणि एक सिस्टीन, या दोघांमध्ये सल्फर प्रेझेंट आहे. ठीक आहे. आणि ज्यावेळी हे दोन जवळजवळ येतील ना, कधी येतील जवळजवळ, फोल्ड झाला पाहिजे प्रोटीन स्ट्रक्चर. ठीक आहे. आणि एक चेन नाही आहे, इथं 2 चेन असतील, 3 चेन असतील. ठीक आहे. मग 2-3 चेन एकत्र आले आणि त्यावेळेला जर सिस्टीन आणि मिथिओनिन जवळ आले तर ह्या दोघांमध्ये बॉन्ड तयार होतो. and that bond is called as a disulfide bond. ठीक है. So in a tertiary structure there is not a single chain, there are multiple chains of amino acids. These chains have undergone folding, due to which you have peptide bonds, you have hydrogen bonds, and you will have disulfide bonds. Actually bonds म्हणत नाही त्याला, ह्याला disulfide bridge म्हणतात. कुठं प्रेझेंट आहे? इट इज प्रेझेंट इन 2 अमायनो ऍसिड्स वेअर सल्फर इज प्रेझेंट. ठीक आहे. असे 2 सल्फर असलेले अमायनो ऍसिड्स पेअर होतील. सो दिस बिकम्स युअर टर्शियरी स्ट्रक्चर. अँड लास्ट इज क्वाटर्नरी स्ट्रक्चर, in which we say there are multiple chains, there is very heavy coiling, interlocking to form a quaternary structure. आपण म्हणू शकतो की हिमोग्लोबिन मध्ये 4 चेन्स आहेत. कुठले? म्हणतात की 2 अल्फा 2 बीटा चेन्स आहेत. एकूण 4 चेन्स आहेत. हे 4 चेन्स एक प्रकारे गुंता तयार करतात आणि तयार होतो तुमचा क्वाटर्नरी स्ट्रक्चर. यातले लक्षात ठेवायचा, टर्शियरी अँड क्वाटर्नरी स्ट्रक्चर्स आर व्हेरी इम्पॉर्टंट. वाय? बिकॉज अ प्रोटीन इज ऍक्टिव्ह ओनली इन टर्शियरी अँड क्वाटर्नरी स्ट्रक्चर. ठीक आहे. प्रायमरी आणि सेकंडरी स्ट्रक्चर मध्ये कुठलाही प्रोटीन ऍक्टिव्हेटेडच नसतो, फंक्शनल नसतो. एकच प्रोटीन आहे जो प्रायमरी स्ट्रक्चर मध्ये ऍक्टिव्हेट होतो आणि फंक्शनल असतो. दॅट्स इट्स नेम इज इन्सुलिन. इन्सुलिन हा ऍक्टिव्ह आहे, प्रायमरी मध्येच ऍक्टिव्ह असतो. ह्याला सेकंडरी, टर्शियरी आणि क्वाटर्नरी स्ट्रक्चरची गरज नाहीये. पण बाकी सगळे यांना टर्शियरी आणि क्वाटर्नरी स्ट्रक्चरची गरज आहे. जर ह्या 2 स्ट्रक्चर मध्ये ते प्रोटीन असतील तरच ते ऍक्टिव्हेट होतात. आता प्रॉब्लेम काय असतो की जे प्रोटीन्स आहेत दे आर व्हेरी स्पेसिफिक टू टेम्परेचर अँड पीएच. खूप स्पेसिफिक आहेत. हे टेम्परेचर थोडं जरी वाढलं, त्यांच्या रेंजच्या बाहेर गेलं, त्यांच्यातले हायड्रोजन बॉन्ड्स ब्रेक होतात, डायसल्फाइड बॉन्ड्स ब्रेक होतात आणि मग तयार होतात चेन्स. म्हणजे जो टर्शियरी आणि क्वाटर्नरी स्ट्रक्चर होता तो ब्रेकच झाला आणि तयार झाला सेकंडरी आणि प्रायमरी स्ट्रक्चर. झाला डी नेचर, तो फंक्शनच करत नाही. प्रॉब्लेम कधी होतो? टेम्परेचर जर वाढलं त्या रेंज पेक्षा तर परमनंट डॅमेज असतो. तो जो प्रोटीन आहे तो परमनंटली फेल झाला, त्याला रिवायवल नाहीये. पण जर टेम्परेचर कमी झालं, त्याच्या रेंजच्या बाहेर गेला, एखादा एन्झाईम आहे, एखादा प्रोटीन आहे, तो वर्क करतोय बिटवीन टेम्परेचर्स 20 to 30. मग 30च्या वर गेला तर फेलियर, तो परमनंट फेलियर, तो परत डिनेचर झाला, परत फंक्शनल होतच नाही कधी, तो खराब झाला. पण जर टेम्परेचर 20च्या खाली गेलं, लोअर टेम्परेचर, तर टेम्पररी इनऍक्टिव्हेशन असतं. म्हणजे परत जर टेम्परेचर त्या रेंज मध्ये आलं, 20 to 30 मध्ये आला, तर परत फंक्शनल होतो. ठीक आहे. सो दिस इज व्हॉट यू शुड नो अबाउट प्रोटीन स्ट्रक्चर. कळालं का? प्रायमरी, सेकंडरी, टर्शियरी, क्वाटर्नरी. खेळ कुठं आहे? किती चेन्स आहेत? प्रायमरी, सेकंडरी मध्ये एकच चेन्स आहेत, टर्शियरी मध्ये थोडे वाढतात, क्वाटर्नरी मध्ये खूप जास्त चेन्स आहेत. दुसरा काय डिफरन्स आहे? कुठले कुठले बॉन्ड्स प्रेझेंट आहेत? प्रायमरी मध्ये फक्त पेप्टाइड बॉन्ड प्रेझेंट आहे, सेकंडरी मध्ये पेप्टाइड पण आहे, हायड्रोजन पण आहे, टर्शियरी मध्ये पेप्टाइड, हायड्रोजन आणि मग डायसल्फाइड बॉन्ड आहे. समजलंय? हो. सगळ्यांना समजलंय? हो. हो सर. ओके. आता हा प्लाझ्मा मेम्ब्रेन आपण शिकलो होतो ना, हो. प्लाझ्मा मेम्ब्रेन. तर हा प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे. मग अशी आपण लिपिड शिकलो, बरोबर? हे जे येल्लो कलर दिसते ना, हे सगळे लिपिड लेअर आहे, बाय लिपिड लेअर आहे. तिथं हेड पण दिसतोय, त्याचा टेल पण दिसतोय, बरोबर? त्यानंतर काही ठिकाणी असे चेन्स बाहेर आले बघा, ब्ल्यू कलरचे गोल 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 डॉट्स बाहेर काढलेत. ते काय आहेत? तर ते ग्लुकोज मॉलिक्युल्स आहेत.
बऱ्याच वेळेला प्रोटीनला बाइंड होतात, बऱ्याच वेळेला ते येलो कलरचे तुमचे हेड आहेत ना, त्या हेडला बाइंड होतात, तसे प्रोटीन मॉलिक्युल्स. ठीक आहे. आता बघा काही आहेत ना, दाखवले त्यांनी की काही प्रोटीन्स आहेत ते पूर्ण मॉलिक्युल म्हणजे पूर्ण तुमच्या प्लाझ्मा मेम्ब्रेनमधून पास होत आहेत. ठीक आहे. आणि काही मॉलिक्युल प्रोटीन दाखवले ते ब्ल्यू कलरचे, ते फक्त एकाच साईडला आहेत मेम्ब्रेनच्या. ठीक आहे. सो देर आर 2 डिफरंट टाइप्स ऑफ प्रोटीन्स. आपण त्यावेळी म्हटलं होतं, एक आहे इंटिग्रल प्रोटीन, एक आहे पेरिफेरल प्रोटीन. पेरिफेरल म्हणजे काय, जे बाहेरच्या बाजूला आहेत, फक्त एकाच मेम्ब्रेनवर आहेत, तर ते जे प्रोटीन्स दोन्ही मेम्ब्रेनवर प्रेझेंट आहेत, पूर्ण पास करतात आणि मध्ये असं एक ते चॅनल, ते ट्यूब तयार झाले बघा, चॅनल तयार झालाय, गेटवे तयार झालाय, त्यातून मॉलिक्युल्स आत बाहेर करू शकतात. तर दोज आर कॉल्ड ॲज इंट्रिन्सिक प्रोटीन और इंटिग्रल प्रोटीन. हे आपण शिकलो होतो. मग तुम्हाला फक्त दाखवायचे होते मला डायग्राम, आठवतंय का बघायचं होतं. हे असं आपण शिकलो होतो हे. ठीक आहे. असो, आजचं लेक्चर समजलंय. टाइप्स ऑफ प्रोटीन आता घ्यायला नको. ठीक आहे. काय होतंय, तुम्हाला जास्त भडीमार केल्यासारखं होईल आज. भरपूर सांगितलंय ऑलरेडी मी. ठीक आहे. मी माझ्या कॉलेजमध्ये घेतो ना लेक्चर, त्यावेळी जमलं तर फक्त प्रोटीन घेतो, नाहीतर फक्त लिपिड घेतो, कधीही दोन्ही मिक्स करत नाही. म्हणून तुम्हाला मगाशी मी खोदून खोदून विचारत होतो, दोन्ही घ्यायचे का, दुसरं घ्यायचं आहे का. हो म्हटलं, घेतलं मी. असो, पुढच्या लेक्चरला आहे ना एकदा रिपीट करू प्रोटीन थोडक्यात, and then we'll see your classification of protein. We will end this protein. We will jump to the next topic, DNA and RNA. सर ठीक है. And then the last, अभी हाँ, 5th चैप्टर तो खत्म हो गया, तो 6th चैप्टर चालू किया है क्या? कौन सा? आता 5वा चॅप्टर झालाय ना, तर मग 6वा चॅप्टर चालू झालाय का? 5वा सेल होता. हो, संपला, सेल संपला. 6वा चालू आहे बायोमॉलिक्युल्स. अच्छा. आता तुम्हाला अजून एक क्वेश्चन माझा असा आहे की पुढच्या लेक्चरला पण आपण बऱ्यापैकी हा चॅप्टर पण गुंडाळतोय. ठीक आहे. नाही संपणार असं वाटतंय मला, पण जर संपला तर नेक्स्ट वीक मध्ये दुसऱ्या लेक्चर कधी असेल त्यावेळी ह्या चॅप्टरवर रिव्हिजन घ्यायची का, क्वेश्चन सॉल्व्ह करायचे का, हो हो हो. हे मला सगळ्यांनी सांगा. क्वेश्चन सॉल्व्ह करायचेत का? हो. नेक्स्ट वेनसडे हा, पुढच्या वेनसडेला ना ह्याच्यावर 50 एक क्वेश्चन सॉल्व्ह करू. कारण काय माहितीये का, हा चॅप्टर तुम्हाला सीईटीला पण आहे. म्हणजे भले तुम्ही म्हणत असाल की नीटला आम्ही देणार नाहीये, 11वी कशाला पाहिजे आहे, तर 11वी मध्ये 4 चॅप्टर, त्यातला हा एक चॅप्टर आहे तुमच्या सीईटी साठी. ठीक आहे. प्लस दुसरं काय आहे की हा चॅप्टर बेस आहे तुमच्या 12वीला. परत तुम्हाला एक बायो म्हणजे तुमच्या केमिस्ट्रीमध्ये हा चॅप्टर आहे बायोमॉलिक्युल्स 12वी मध्ये, त्यात पण तुम्ही हेच शिकणार आहे परत. सर, मग हे थोडंफार बेस. क्रिस्टलाइजेशन की मेथड पता है? क्या हुआ? क्रिस्टलाइजेशन मेथड. क्रिस्टलाइजेशन केमिस्ट्री के बारे में पूछ रहे हो? हाँ हाँ, पता तो है, क्यों? पता सर, थोड़ा सा इंफॉर्मेशन. एक काम करेंगे, मंडे मुझे याद दिलाओ, हम उस दिन करेंगे. अभी मुझे बाहर थोड़ा काम है, कर लूंगा मैं. आज का आपका सेशन ही खत्म हो गया है. हाँ ठीक ठीक है. है. लेट मी नो ऑन मंडे, आई विल हेल्प यू आउट. ठीक आहे. सेशन क्लोज करायचं आजचा. हो हो. ओके, सो गुड बाय अँड गुड नाईट. गुड नाईट सर. गुड नाईट सर. गुड नाईट, झोपा. गुड नाईट सर. थँक्यू.